माझ्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये मला स्टेप्स हवेत की मी काय फॉलो करावं. आणि जेव्हा मी माझ्या मैत्रिणींशी बोलते ते मला म्हणतात की अगं काहीच नाही लावायचं, मगच स्किन छान राहते. तर त्याच्यावरती तुमचा काय ओपिनियन आहे? बर, सगळ्यात प्रथम तुझं वय काय, चालेल का तुला विचारलेलं? हो. तर तुझं वय काय, कारण का तुझ्या मैत्रिणींचं तेच वय काहीतरी असेल, तर त्याच्यावरनं ऑफकोर्स इट डिपेंड्स. तर काय 24 ते 26च्या मध्ये. ओके ओके. तर ऍक्च्युली जे काही अभ्यास झालाय, तर त्या अभ्यासात किंवा आपण म्हणूयात की रिसर्च होतो कुठल्याही कंट्रीत किंवा काय एखाद्या प्रॉडक्टवर आपली स्किन कशी, ह्याच्यावर रिसर्च असतात. आणि रिसर्च पेपर्स किंवा त्या नॉलेजमध्ये असं कळलंय की 21 वर्षानंतरच तुमच्या स्किन, आता तुमची स्किन एक हायलोरॉनिक ऍसिड असतं, त्याच्यात एक नॅचरल मॉइश्चरायझिंग फॅक्टर्स आपल्या स्किनमध्ये असतं, त्याच्यामुळे आपली स्किन ही तुकतुकीत दिसते. म्हणून लहान मुलांची पण स्किन तुकतुकीत असते. तर जसं तुमचं वय वाढतं, हे नॅचरल मॉइश्चरायझिंग फॅक्टर्स ती स्किन कमी बनवते. म्हणूनच तुम्ही एज होताना जर स्किन तुमची लाईफच्या एंड पर्यंत तिचं काम व्यवस्थित केलं तर तुम्ही कधी रिंकल्स वगैरे तुम्हाला येणारच नाही. तर बेसिकली आफ्टर 21 तुम्ही एक स्किन केअर रुटीन सुरूच केली पाहिजे, कंपल्सरी. त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट, आता तसे तुम्ही टीन एजर्स म्हणता येणार नाही, बट येस यू ऑल कम इन दॅट यंगर लॉट की जिकडे पिंपल्स हा पण इश्यू तुमचा असू शकतो, किंवा तुम्ही उन्हात खूप फिरता. सो बेसिकली तुमच्या म्हणजे युअर एज ग्रुपमध्ये साठीच मी आता बोलते. क्लेन्झिंग, फेस स्वच्छ साफ करणे नवीन कॉन्सेप्ट आहे की क्लेन्झिंग ऑइल किंवा क्लेन्झिंग बाम. तर तुम्ही तुमचा चेहरा हे ऑइल किंवा बटर्स किंवा छान तेल लावून, काय काय त्याच्यावरची थोडी काही धूळ, काही डस्ट, वॉट एव्हर असेल. सो द आयडिया इज ऑइल रिमूव्हज ऑइल ऑर द डर्ट. तर तुम्ही ते क्लेन्झिंग ऑइल किंवा क्लेन्झिंग बाम हे लावून क्लीन करायचं. का तर मग तुम्ही फेस वॉश वापरून जो तुमचं नॅचरल ऑइल असतं जे निघून जातं, तर ते दॅट डझंट हॅपन. सो डेफिनेटली दॅट. सेकंड, हायड्रेशन मला वाटतं सगळ्यांनीच करावं, एनी एज ग्रुप. बिकॉज तुम्ही वॉश केलं, काही केलं की तुमचं जे आतलं थोडं मॉइश्चर असतं कमी होतं. जितकं तुम्ही मॉइश्चर ऍड कराल डेफिनेटली द स्किन विल बी बेटर. फाईन. सो मॉइश्चरायझिंग. थर्ड, कंपल्सरी कुठलंही एज ग्रुप, सनब्लॉक. तर हे अगदी सोपं सिम्पल रुटीन यू हॅव टू फॉलो. क्लिन्झिंग युअर फेस, अप्लाइंग हायड्रेशन, सनब्लॉक. हे झालं